पन्हाळ तालुक्यातील मसाई पठारावर असणाऱ्या म्हाळुंगे तर्फ ठाणे इथं लागलेल्या आगीत लाखो शेणी जळून खाक झाल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे। यामुळे मोठं नुकसान झालंय। म्हाळुंगे येथील ग्रामस्थांचं एकत्रित शेणी लावण्याचं हे ठिकाण आहे। म्हाळुंगे तर्फ ठाणे गावात एकाच ठिकाणी शेणी लावल्या जातात। अचानक लागलेल्या आगीनं रौद्र रूप धारण केलं। आगीत गावकऱ्यांच्या जवळपास 1.5 ते 2 लाखांच्या शेणी आहेत। सभोवताली झाडे झुडपं प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्यानं आगीचे लोट 30 ते 40 फूट उंच उठत होते। आग लागल्याचं लक्षात येताच गावातील लहान मुलांसह महिला तरुणांनी झाडांचे डहाळे पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण आगीचे लोट मोठे असल्यानं आग आटोक्यात आणणं अशक्य होतं। पन्हाळ नगर परिषदेचा अग्निशमन दलाचा बंब वेळेत पोहोचल्यानं आग आटोक्यात आली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला। अनेक लोकांच्या शेणी जळाल्यामुळे हजारो रुपयांचं नुकसान झालं। यामध्ये युवराज महाडिक, नामदेव दाभोळकर, दत्तात्रय दाभोळकर, अशोक महाडिक, सागर महाडिक यांच्या शेणींचे ढीग आगीत भस्मसात झाल्या। आग लागलेल्या परिसरात मसाई पठारावर आलेल्या पर्यटकांची चूल मांडून जेवण केलं होतं। चूल झाल्यानंतर त्यांनी चूल विझवली नव्हती, त्यामुळेच या ठिकाणी आग लागली। त्यामुळे पठारावर येणाऱ्या आणि उघड्यावर जेवण करणाऱ्यांवर बंधन घालून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। आग लागलेली वेळ समजली नाहीतर गावातील प्रत्येक घरामागे गवताच्या गंजा आहेत। गवत गंजांपासून 100 फुटांवर आग आटोक्यात आली, नाहीतर हा फार मोठा अनर्थ झाला असता, असं ग्रामस्थांनी सांगितलं।